स्वागत झालं. कसं पाहताय स्वागताकडे? खरं तर आपण आवाहन केलेलं होतं की करू नका. आज मी सकाळी भगवान बाबांचं दर्शन घेऊन सुरुवात केली. ते मुंडे साहेबांचे गुरु होते. साहजिक आहे, माझं त्यांचं एक वेगळं भगवान बाबांविषयी माझी भावना आहे. तिथून ते अगदी गोपीनाथ गडापर्यंतचा प्रवास नारायणगडा मार्गे हा माझा झाला. ज्यांना मी आव्हान केलं होतं, जे माझ्याबरोबर अनेक वर्षे काम करतायत, माझ्या आव्हानांना शिस्तीत प्रतिसाद देतात, त्यांना मी सांगितलं होतं सत्कार नाही, फुलं नाही, हार नाही. त्यांनी प्रतिसाद तसाच दिला. हे पण अभूतपूर्व आहे की मी म्हटल्यावर हार, तुरे, फुलं, फटाके नाही केले. त्यामुळे परळी राष्ट्रवादीने परळी मतदारसंघातलं जंगी स्वागत केलेलं आहे शिवाजी चौकामध्ये. आणि हे एक पहिल्यांदाच योग आलाय की परळीच्या राष्ट्रवादीने माझं स्वागत करण्याचा. तर एक छान त्यांना ते काय म्हणतात, ते माफी होती माझ्या नियमांची, असं दिसतंय आज. ते खरं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं असं सातत्याने मागणी होते. खरं तर आरक्षण हा विषय आल्यानंतर अगदी मुंडे साहेबांपासून ते आपल्यापर्यंत आपलं प्रमुख भूमिका जी आहे ती महत्त्वाची असते. आपण सरकारकडे काय मागाल किंवा हा जो वाद राज्यामध्ये सुरू आहे त्या संदर्भात काय तोडगा निघावा? काय सरकारकडे मागण्याचा विषय एक आहे, परंतु सरकार म्हणजे काय? तर सरकार म्हणजे कायद्याने बनवलेली व्यवस्था आहे आणि सरकार कायद्याच्या पलीकडे जाऊन काही निर्णय हे घेऊ शकतं का, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने कायद्यात बसणारे निर्णय घ्यावे आणि दोन समाज एकमेकांच्या समोर उभे नाही टाकणार, एकमेकांच्या सोबत उभे राहतील, अशा प्रकारचे प्रयत्न करावे आणि ते यशस्वी करण्यासाठी आम्ही योगदान देऊ. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परळी, बीड.